आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। दिल्लीतील बैठकीत महायुतीचा जागावाटप निश्चित। महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होणार। दिल्लीत शहा, शिंदे, फडणवीस, अजितदादांची 2 तास खलबत। शिवसेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे, फडणवीस, अजितदादा मुंबईत परतले। महायुतीच्या बैठकीआधी अजित पवार गटाची दिल्लीत खलबत। मावळच्या 4थ्या जागेसाठी अजितदादा गटाचा आग्रह, सूत्रांची माहिती। जागा वाटपाबाबत सगळं सुरळीत होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीत आमचा चांगला समन्वय, सर्व ठीकठाक होईल, जागा वाटपावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। उद्धव ठाकरेंकडून दुसऱ्या दिवशीही तुळजाभवानीची शपथ। मी काल तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला आहे। उद्धव ठाकरेंनी तुळजाभवानी मातेची घेतलेली शपथ खरी। भाजप शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यासाठी तयार होतं, पण उद्धव ठाकरेंना युती करायचीच नव्हती। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। साहेबांनी ज्या सभेमध्ये अमित शहा खोटं बोलतायत आणि आमचं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तुळजाभवानीची शपथ खाल्ली, ती खरी आहे। परंतु 2.5 वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि 2.5 वर्ष शिवसेनेला देणार होतं, परंतु आज त्यांना युती करायचीच नव्हती। शपथ शब्दावरचा विश्वास उडेल असं करण्याची गरज नाही। प्रचारादरम्यान तुम्ही का नाही म्हणालात? एखाद्या पदाबाबत गुप्तपणे बैठक होत नसते। सुधीर मुनगंटीवार यांची उद्धव ठाकरेंवरही टीका। काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते, काँग्रेसवाले भुरटे चोर। खरगेंनी काँग्रेसमधून सुपारीबाजांना दूर करावं, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। मुख्यमंत्री तुमचा गेला, दुसरा मुख्यमंत्री राहिलाय, त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे। काय अजेंडा? ते एकीमध्ये बिघाड कर। काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत, हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसचे